पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची दरपोक्ती पाहायला मिळाली। सिंधू नदीचं पाणी वळवण्यासाठी बांधलेल्या बांधकामावर हल्ला करू सिंधूच्या पाण्याचा प्रवाह अडवणं हे युद्धाचं कृत्य मानलं जाईल। पाकचा संरक्षण मंत्री बरळलाय। भारतानं सिंधू नदीवर कोणतीही रचना किंवा बांधकाम करून कराराचं उल्लंघन केलं तर पाकिस्तान त्या रचनेवर हल्ला करेल। या धमकीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच तणावपूर्ण झालेत। आसिफ यांनी एका मुलाखतीत सांगितलं की भारताने नदीच्या पाण्याचा वाटा बदलण्याचा प्रयत्न केल्यास ते भारतीय आक्रमण समजले जाईल आणि पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर देईल। त्यांनी हेही स्पष्ट केले की सध्या करारासह उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय मंचावर हा मुद्दा उपस्थित करेल आणि संबंधित पक्षांशी चर्चा केली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, आपण पाहतोय पहलगामचा भ्याड असा हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या नंतर भारताची भूमिका स्पष्ट होती सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भात। मात्र आता पाकिस्तानचे मंत्री वारंवार सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भात बरळताना पाहायला मिळतात। आता संरक्षण मंत्र्यांनी वक्तव्य केले, काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव हा आता वाढताना पाहायला मिळतो आणि त्याचं कारण ठरलंय ते सिंधू जल करार। आणि पाकिस्तानचे जे संरक्षण मंत्री आहेत ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत भारताला थेट धमकी दिल्याचं पाहायला मिळतंय। जर भारताने सिंधू नदीवर कोणतीही रचना किंवा बांधकाम करून ते उल्लंघन करायचा प्रयत्न केला तर पाकिस्तान त्या रचनेवर हल्ला करेल अशी धमकी दिली। त्यामुळे आता दोन्ही देशांतील संबंध हे अधिकच तणावपूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी म्हटलेलं आहे, भारताने नदीच्या पाण्याच्या वाटा बदलण्याचा प्रयत्न केल्यास ते भारतीय आक्रमण समजलं जाईल आणि पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर देईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं पाहायला मिळालं। सध्या सिंधू जल करारावरून आपण जर पाहिलं तर हा सगळा मुद्दा आम्ही त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा उपस्थित करू असं आणि त्याचबरोबर संबंधित पक्षांशी चर्चा करू असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं। आपण जर पाहिलं तर पहलगामवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने घेतलेली भूमिका आणि त्यावर आता पाकिस्तानने दिलेले हे उत्तर आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जे भारताचे जलशक्ती मंत्री आहेत CR पाटील त्यांनी सुद्धा पाकिस्तानला एकही थेंब मिळणार नाही, पाणी मिळणार नाही असं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे हा तणाव आणखी वाढलेला पाहायला मिळाला। आता पाकिस्तानने सुद्धा त्याला उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं या सिंधू करारासंदर्भात काय भूमिका होते, त्याचबरोबर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित केला जातो का, आता हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच धनंजय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।